नमस्कार. कुठून जात तुम्ही? हा, जेवला का तुम्ही? जेवला ना? तुम्हाला कोण नाही मारणार? मी पण नाही मारणार, हे पण नाही मारणार, कोण नाही मारणार. तुम्हाला तुमच्या घरात जायचंय ना, तुम्हाला कोण मारणार थोडे? तुम्हाला तुमच्या घरात यायचंय. बघा काका तर इथे बाजूलाच आहेत आपल्या. आपण चाय वगैरे पिलेली आहे आणि संपूर्ण पार्टनर. जे कोणी विरोधक बोलतात तर तुमच्यासाठी पहिला शब्द, आज मी काय सर्वदा तुम्हाला सर्वांना नमस्कार बोलणार नाहीये. तर माझ्या कामाची सुरुवात मी ह्या व्हिडिओपासूनच करतो, कारण की तुम्ही बोलताना आम्ही प्रत्येक काम व्हिडिओपासूनच करतो. तर आता मी काय बोलू? अरे, ज्यांचा अधिकार आहे ती लोक देतात, ती पण व्हिडिओ काढतात आणि आम्ही तर सर्व आमच्याकडूनच करतो. तर आम्ही व्हिडिओ का नाही करणार? आपली माणसं कशी काय आम्ही जोडणार? पण ठीक आहे, हे साले कधी सुधारणार नसतात हे विरोधक. चला जाऊ द्या, तो विषय तिकडचा. आपण सर्वात आधी तुम्हाला टाइम दाखवतो. 11 वाजलेले आहेत आणि हे बघा, हे दोघं आपल्या सोबतच आहेत आणि आपण निघालोय पालघरवरून. थोडा हायवेला चाललोय. कशासाठी? तर फोटो आलेले आहेत आपल्याला नेहमीप्रमाणे, आणि फोटो आहेत कोणाचे ते तुम्हाला मी दाखवतो. पहिली गोष्ट तर लाईव्ह लोकेशन पण आलेली आहे आपल्याला आणि काकांचे फोटो आलेले आहेत. काका हरवून एका हॉटेलवरती पोचलेले आहेत. कुठूनचे आहेत काय आपल्याला काहीच माहीत नाही आहे. जस्ट आपल्याला फोन आला होता आणि गाडी पण आपण घेतलेली आहे. गाडीचं जे ॲक्सिडेंट झालं होतं ते आपण गाडी बनवली. थोडा खर्च जास्त झाला आहे, पण ठीक आहे. स्टील आपण काय, आयुष्य आहे, या गोष्टी होत राहतात, त्याला काही टेन्शन नाही. आता आम्ही चाललोय, निघालोय. आम्ही चौघं पण, कौशिक आहे, राहुल आहे, आपला अजय आहे, आम्ही निघालोय. आता राहिला प्रश्न बघा, आम्ही जेव्हा कधी स्कॅनर टाकतो, तुम्ही आपल्याला जे सहकार्य करता, आता आम्ही गाडी घेऊन निघतो तेव्हा आम्ही कुठल्याही प्रकारचं तुम्हाला सांगत नाही की तुम्ही आम्हाला पैसे पाठवा तेव्हाच आम्ही जाणार, किंवा आम्ही स्कॅनर टाकतो तेव्हाच आम्ही जाणार, असं नाही. जेव्हा आपल्याला कुठल्या गोष्टीचा त्रास होतो, आपल्याकडे पैसे नसतो, तेव्हा आपण स्कॅनर टाकतो आणि तेव्हा तुम्ही मदत करता. आणि जे मदत करत नाही ते भुगतात, त्यांना भुकू द्या, काय फरक नाही पडत. बघा, मला फक्त माझा परिवार प्रेम देतो, इंस्टाग्रामचा, फेसबुकचा, आणि बाहेर मला जी माणसं भेटतात, खूप माणसं भेटतात. मी प्रत्येकाचा व्हिडिओ काढून टाकू शकत नाही. ह्याच्या व्यतिरिक्त ना माझ्याकडे कुठलं सर्टिफिकेट आहे, ना कोणी मला पर्सनली कुठल्या कार्यालयामध्ये वगैरे. सोडून द्या विषय. आम्ही सर्टिफिकेटसाठी कामं नाही करत, आम्ही आमच्या माणसांसाठी कामं करतो आणि आम्ही कायम करत राहणार. सर्टिफिकेट मॅटर नाही करत. असं पकडलं तर मी वर्गातला, शाळेचा, कॉलेजचा मी टॉपर होतो. जर एज्युकेशन लाईफ पकडली माझी, मी खोटं बोलत असणार तर मी ज्या जीवनिकासमध्ये शिकलो त्या शाळेमधल्या मॅडम किंवा सर, किंवा मी जेव्हा बाहेरून दांडेकर कॉलेजला मी शिकलो, तर त्यांना पण माहिती आहे अभ्यासामध्ये मी किती हुशार होतो. माझ्यासाठी सर्टिफिकेट मॅटर नाही करत, माझ्यासाठी माझी कामं मॅटर करतात, माझी माणसं माझ्यासाठी मॅटर करतात. किती बघा, सर्टिफिकेट एका जागी, ते बोलतात ना, जी 50-60 लोक मिळून कामं नसतील करत ना, ती आम्ही एकटे करतो. कारण की कसं, कधी कधी स्वतःची थोडी तारीफ पण केली पाहिजे माणसाने. जर स्वतःची तारीफ नाही केली तर कामं कधी होत नाही. आता आम्ही निघालोय. बघा गाडीचं महत्त्व किती आहे. पाऊस पडतोय, पावसात आम्ही निघालोय. आणि विरोधकांना खास मी व्हिडिओसाठीच थांबलोय, कारण कसं, व्हिडिओ काढल्याशिवाय आमचा दिवस जात नाही, आम्हाला व्हिडिओ काढायलाच लागतात. आता आम्ही निघालोय. बघू जाऊन काका कुठूनचे आहेत, काय आहेत. जर आतापर्यंत रात्रीच जर काकांचा पत्ता लागला तर आपण काकांना रात्री सोडू, 2, 3, 4, 5 वाजता. जर नाही लागला तर काकांना उद्या सोडू. इथून आपण काहीच नाही बोलू शकत. जिथपर्यंत आपण तिथे जात नाही स्पॉटवर, तिथपर्यंत आपल्याला समजणार नाही. आता पर्सनली आम्हीच निघालोय 4 जण. बघू जाऊन तिकडे काय विषय आहे काय नाही, कारण की लवकर येणं पण आहे. परत सकाळी उद्या परवापासून परत हॉस्पिटलची पण कामं चालू होणार आहेत रेग्युलर. उद्या तर संडे आहे, पण आज शनिवार आहे. सोमवारपासून बाबूला, आपल्या भाऊला, सर्वांना दवाखान्यात घेऊन जायचं, त्या बायला वगैरे. पण ती कामं आपली कंटिन्युअसली चालू होणार आहेत. जाऊन बघू काय, जे काय काकांसाठी आपल्याला करता येईल आपण काकांसाठी 100% करणार. धन्यवाद. नमस्कार. कुठून जात तुम्ही? हा, तिथे बाटल्या नका उचलू ना. कुठून जात तुम्ही? शहापूर. कोणता? थोडं डोके नाही आहेत का? नाही, पहिले बेस बरं बोलत होता, हातात जरा जेव्हा बिवा दिला. इकडे 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 घाबरू नका ना. तुम्हाला तुमच्या घरात जायचंय का नाही? घरात जायचंय ना तुम्हाला? कोण कोण आहे घरी?
भाऊ आहेत. शहापूर कुठं, कोणता शहापूर? आंबाडी शहापूर. आंबाडी शहापूर. कोण आहे का त्या साईडला ओळखीचा? घाबरू नको, इथंच आपल्याला थांबायचं यायचा. घाबरू, तुम्हाला घराने ठेवू, घाबरू नका. शांत राहा, घाबरू नका. काय ना, जेवले का तुम्ही? जेवले का तुम्ही? जेवलं ना? आम्ही तुम्हाला तुमच्या घरा पोचवा आलोय. ऍक्च्युली आपण आलेलो आहेत आणि हे आपले काका आहेत. तुम्हाला विनंती असणार आहे, पाऊस खूप जास्त पडतोय आणि आपला भाऊ आहे ज्याने आपल्याला फोन करून इकडे बोलवलेलं आहे. आपण आलेलो आहे. तुम्हाला विनंती असणार आहे की व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि काका जर तुमच्या घरातले आहेत, काकांना व्यवस्थित तुम्ही बघून घ्या. मी काकांचा, हे बघा, हे आपले काका आहेत आणि पाऊस पण खूप जास्त पडतोय. काका भाऊला भेटलेले आहेत. तुम्हाला विनंती असणार आहे की व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आणि काका थोडे घाबरत आहेत, पण स्टील आपण त्यांना काही करणार नाहीयेत. कोणाच्याही ओळखीचे असतील, काका कुठूनचे बोलतात? शहापूरचे ना? काका शहापूरचे बोलतायत. जर कोण ओळखत असतील, तुमच्या ओळखीचे असतील, नातेवाईक कोण असतील, तर तुम्ही लगेचच माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करा, कारण की काका खूप घाबरलेले आहेत. आम्ही, पाऊस पण येतोय. तुम्हाला विनंती असणार आहे की व्हिडिओ जास्त शेअर करा. बाकीचं काय करायचं ते आम्ही करतो. धन्यवाद. फाटक्या झोळीत येऊन पडते रोजची नवी निराशा. तुम्हाला कोण नाही मारणार? मी पण नाही मारणार, हे पण नाही मारणार. कोण नाही मारणार? तुम्हाला तुमच्या घरा जायचंय ना, तुमच्या घरा आम्ही तुम्हाला पोचवू. समजला का? पहिले व्यवस्थित माझ्याशी बोलला मस्त. हा, मला घरात जायचंय. त्यांना विचारला तुमच्या भाऊचं नाव काय, तर शेखर बोलतो. भाऊ, तुमचं नाव काय? शेखर. शेखर शेखर. आडनाव काय? आडनाव मी पण त्याला विचारतो, सांगतच नाही. आडनाव सांगा ना, आडनाव तुमचा. सरनेम काका, तुमचं आडनाव काय? हा, टोकरे. टोकरे. हे बघा, आम्हाला तुमची किती चिंता आहे. तुम्ही सुक्यात आहेत ना, आम्ही भिजायला लागलोय. आहे का नाही तुमची चिंता आम्हाला? हा, गाडी आणून तरी आम्ही भिजायला लागलोय. शहापूरचे आहेत तुम्ही? नक्की शहापूर का? आंबाडी शहापूर ना? पहिले मस्त माझ्या बोलत ना ते. हे बघ, काफा लागलाय. काका, थंडी लागली का? थंडी नाही लागली? मग काय झालं? हाताला लागलाय का? हाताला काय झालं? या, ठीक आहे. तुम्हाला कोण मारणार थोडे? तुम्हाला तुमच्या घरात यायचंय. रस्ता दाखवतील का आम्हाला? कुठचा रस्ता? कुठचा आहे? कुठून आहे रस्ता? काय मी बोलून गेलो, श्वास माझा थांबला. मी इथे अंतो तिथे, हा खेळ आता संपला. मी स्वतःच्या का. बघा, काका तर इथे बाजूलाच आहेत आपल्या. आपण चाय वगैरे पिलेली आहे आणि संपूर्ण पार्टनर आपल्या सोबत आहेत सर्वजण. आता विषय असा आहे ना की आपल्याला ह्यांच्याबद्दल काहीच माहीत नाही आहे. आपण व्हिडिओज वगैरे अपलोड केल्यात, पण अजूनपर्यंत आपल्याला काय माहिती पडलेलं नाही आहे. आपण शहापूर, आंबाडीला, भिवंडीला जातील आणि एवढ्या रात्री करतील काय? कारण की साहजिक जर तुम्ही टाइम पकडला तर 12 वाजलेले आहेत आणि एवढ्या रात्री आपण अनोळखी आपण फिरणार कुठे? बघा, ते जातात पण. काका, इथंच बसा. म्हणून आपण काय करणार आहेत, काका रात्री इथेच झोपले होते. हॉटेलवाले खूप चांगले आहेत. इकडे लोक पण बघा, गर्दी पण खूप होते आणि खूप चांगले हॉटेलवाले आहेत. आपला भाऊ वगैरे पण इथेच आहे सर्व. तर आपण काय करतोय, काकांना इथेच ठेवतोय, कारण की इथे कोण काकाला मारणार नाहीये.
किंवा कोण असं पण नाही की उपाशी मारणार. हॉटेलवाले एवढे चांगले आहेत की जेवण वगैरे सर्व देतात काकाला. तर काकाला आपण इथेच ठेवतोय. सकाळपर्यंत जसं आपल्याला माहिती पडलं काका कुठल्या गावाचे आहेत, कोणाच्या घराच्या बाजूचे आहेत, कुठूनचे आहेत, आपण काकांना लगेचच घेऊ, कपडे वगैरे त्यांना घालून त्यांच्या घरी त्यांना नेऊन ठेवू. कारण की एक बाप घराबाहेर आहे, एक भाऊ घराबाहेर आहे, एक नवरा घराबाहेर आहे. आपल्याला माहिती आहे परिवाराचं कसं झालं असणार, पण त्यांना व्यवस्थित बोलता सुद्धा येत नाही आणि ते घाबरतात पण आम्हाला बघून. पण स्टील ठीक आहे, आजची रात्र फक्त जाऊ द्या. 3 ते 4 तास आपल्याला थांबायचं आहे. जसं उजाडलं काकांचा आपल्याला पत्ता लागला, काकांना आपण लगेच घरी सोडून येऊ.